नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची गुड न्यूज तुमच्याकरिता मी घेऊन आलेलो आहो आणि ती म्हणजे कोणती RRB टेक्निशियन रिक्रुटमेंट 2024. आता सर यामध्ये नवीन काय, तर नवीन हे आहे विद्यार्थी मित्रांनो की टेक्निशियन मध्ये रेल्वेमध्ये तुम्हाला किती वॅकन्सी पाहायला मिळाल्या होत्या? 9144. तर आज एक आपल्याला वर्तमानपत्रामध्ये एक न्यूज आली आहे. ती राजस्थानचं बिकानेरचं ते वर्तमानपत्र आहे, सॉरी अजमेरचं. तिथे त्यांनी लिहिलेलं आहे की आता टेक्निशियनच्या जागा वाढून किती होणार आहे, तर 30,000च्या वरती होणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, स्टेट गव्हर्नमेंट सोबतच तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. खास करून इंडियन रेल्वेचा भरपूरशा प्रमाणात तुम्हाला इथे वॅकन्सी पाहायला मिळत आहे. असिस्टंट लोको पायलट त्यामध्ये सुद्धा तुम्हाला वाढ पाहायला मिळाली आहे. त्यामध्ये सुद्धा ITI विद्यार्थी इलिजिबल आहे. टेक्निशियनसाठी सुद्धा ITI विद्यार्थी, पूर्ण ट्रेडचे विद्यार्थी इलिजिबल असतात आणि ग्रुप डी साठी सुद्धा ITI विद्यार्थी आणि 10th+ ITI विद्यार्थी इलिजिबल असतात. विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे ग्रुप डी भरती 2024 सुद्धा तुम्हाला आता लवकरात लवकरच पाहायला मिळणार आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे कोणती, तर टेक्निशियनच्या एकूण पदामध्ये वाढ होणार 30,000च्या अधिक पदे. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि ही महत्त्वाची बाब आहे. आणि ग्रुप डी मध्ये 1,00,000च्या अधिक पदांची भरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे कोणती की ITIच्या विद्यार्थ्यांना इथे सुवर्णी संधी मिळणार आहे. हा गोल्डन चान्स आहे विद्यार्थी मित्रांनो. स्टेट गव्हर्नमेंट तीन डिपार्टमेंट टार्गेट करायचे. कोणते? महाट्रान्सको, महाडिस्कम आणि महाजनको. त्याच्या व्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्याही वॅकन्सी येत असतात, इस्रो, सेल, व्हेल, गेल, NTPC, ONGC, IOCL, RRB, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, ALP टेक्निशियन, जिथेही तुमच्या ITIच्या वॅकन्सी येतात ना, तिथे फॉर्म भरायचा आणि चुपचाप एक्झाम द्यायला जायचं. याच्यामुळे काय होते, सिलेक्शन भलेही ना हो, परंतु एक्सपिरियन्स येते ना, एक दिवस नक्की येतो, त्यामध्ये तुमचं सिलेक्शन मात्र नक्की होणार असते. तर आता रेल्वे टार्गेट करा, महाट्रान्सको, महाडिस्कम हे सुद्धा तुम्ही सोबतच करतच आहे, परंतु रेल्वे सुद्धा तुम्हाला टार्गेट करायचं आहे. आणि महाराष्ट्रातील एकही विद्यार्थी याच्यापासून वंचित राहिला नाही पाहिजे, हे माझं उद्दिष्ट असणार आहे. तर जाणून घेऊया अजमेरचा यामध्ये काय काय लिहिलेलं आहे. हिंदीमध्ये लिहिलं आहे, मी तुम्हाला पूर्ण क्लिअर करून दाखवतोय. आणि त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना, जो कोणी पुराने विद्यार्थ्यांना माहिती आहे आपण अपडेट वेळोवेळी देत असतो, पण तुम्ही जर नवीन असाल ना, तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब केल्याच्या नंतर जी घंटी असते ना, तिला ऑन करून द्यायची. याच्यामुळे काय होते, येणारे सर्व क्लास लिंक, नोटिफिकेशन, स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब याची संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो. कोणाला? महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना. ओके, चला तर बघून घेऊया त्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते. बघा, तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, इथे लिहिले आहे रेल्वे ग्रुप डी 1,00,000 रिक्त पदों पर जल्द भरती निकलने की उम्मीद. आता उम्मीद म्हणजे का बरं, कारण यांना भरपूरसं असं माहित असते. अजमेर हा जो न्यूजपेपर आहे याच्यामध्ये लिहिलेला आहे, तर 1,00,000 रिक्त पदों पर जल्द भरती निकलने की उम्मीद. आता बघा काय लिहिलेलं आहे, समोर वाचून दाखवतोय. रेलवे में नौकरी करने का सपना देख रहे युवाओं के लिए अच्छी खबर है. रेल्वे की ओर से जल्द ही ग्रुप डी में, बघा हा महत्वाचा पॉइंट असणार आहे, रेलवे की ओर से जल्द ही ग्रुप डी में 1,00,000 रिक्त पदों पर भरती आने की संभावना आहे. म्हणजे यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की 1,00,000 पदे यामध्ये येऊ शकतात. वही टेक्निशियन के, इथं बघा, वही टेक्निशियन जे ITI विद्यार्थी, वही टेक्निशियन के पदों पर निकाली गई भरती में भी पदों की संख्या बढ़ सकती है. म्हणजे इथं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की तुमची जी टेक्निशियनची वॅकन्सी होती त्यामध्ये सुद्धा पदांची संख्या वाढू शकते. समोर बघा काय लिहिलेलं आहे, रेलवे की ओर से हाल ही में 1,38,000 पदों पर भर्ती पूरी की गई है. किती? 1,38,000वरती. नंतर बघा, अभी भी रेलवे में 2,40,000 पद रिक्त है. मतलब 2,40,000 पद अभी भी रेलवे में रिक्त है. रेलवे के कर्मचारी संगठनों की मांग पर रेलवे ने ग्रुप डी और पैरामेडिकल की रिक्त पदों पर भर्ती निकालने की तैयारी शुरू कर दी है. किसके कहने पर? रेलवे कर्मचारी संगठनों की मांग पर ग्रुप डी की और पैरामेडिकल और कौन सी ग्रुप डी और पैरामेडिकल के रिक्त पदों पर भर्ती निकालने की तैयारी शुरू कर दी गई है. हा महत्वाचा पॉइंट आहे. नंतर बघा, इस संबंध में सभी जोनल रेल्वे, जेवढी जोनल रेल्वे असतात, RRB किती 21 आणि झोन किती 18, तर
सभी जोनल रेलवे से रिक्त पदों की संख्या का आकलन 2025 तक करते हुए ब्यौरा मांगा गया है. म्हणजे 2024 मध्ये जर तुम्हाला आता ब्यौरा मागितला असेल तर कधीपर्यंत 2024 हा जून महिना, 2024 चे पुन्हा 6 महिने आणि 2025 पूर्ण वर्ष, असं 1.5 वर्षाचा ब्यौरा त्यांनी मागितला आहे. 1.5 वर्षापर्यंत ज्या ज्या वॅकन्सी खाली होणार आहे तेवढ्यापर्यंतची डिमांड त्यांनी मागितलेली आहे. समोर बघा इथे काय लिहिलेलं आहे. ऐसे में ग्रुप डी के 1 लाख पदों पर भर्ती आने की संभावना है. किती? ऐसे में ग्रुप डी के 1 लाख पदों पर भर्ती आने की संभावना है. आणि यायला सुद्धा पाहिजे. बघा समोर, ये भरती अक्टूबर माह में निकाली जाएगी. अक्टूबर हा कोणता महिना सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो? जून. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये कोणती येणार आहे? 1 लाख ग्रुप डी वर भर्ती येणार आहे. रेलवे पहले पैरामेडिकल के रिक्त पदों पर भर्ती निकालने को तैयार नहीं थी. जो पैरामेडिकल थे ना, उसमें वो भर्ती निकालने के लिए तैयार नहीं थी. रेलवे इन रिक्त पदों को संविदा पर कर्मचारी को लेने का मन बना चुकी थी, लेकिन फिर मान्यता प्राप्त संगठनों के दबाव के बाद अब पैरामेडिकल के रिक्त पदों पर भी भर्ती निकालने की तैयारी. पैरामेडिकल मतलब सीएमए डीएमएस त्याची भर्ती. ओके, आगे देखो. माना जा रहा है कि इसमें भी 5000 से अधिक पदों पर भर्ती आ सकती है. ये गुड न्यूज है. देखो, इसमें भी 5000 से, जो पैरामेडिकल कैटेगरी की जो पोस्ट होती है ना, उसमें भी 5000 से ज्यादा पदों पर भर्ती आ सकती है. वही हाल ही में सहायक लोको पायलट, ये इंपॉर्टेंट पॉइंट है. देखो क्या बोलते हैं, सहायक लोको पायलट भर्ती में पदों की संख्या बढ़ने के बाद बढ़ गई है. पहले कितनी थी? लगभग 6000 के आसपास वैकेंसी थी. अब वो बढ़ के कितनी हो गई? 18,799 हो चुकी है. अब बाद टेक्नीशियन भर्ती में भी, ये इंपॉर्टेंट पॉइंट है. देखो, टेक्नीशियन भर्ती में भी सभी पदों की संख्या बढ़ सकती है. टेक्नीशियन में जो 9144 जो पोस्ट थे ना, वो पोस्ट अभी बढ़ के कितने हो सकते हैं आगे लिखा है. देखिए, इस संबंध में भी रेलवे ने भी सभी जोन को रिक्त पदों का रिव्यू मांगा है. ये न्यूज़पेपर में लिखा गया है कि इस संबंध में भी जो टेक्नीशियन की जो वैकेंसी थी ना, कितनी वैकेंसी पोस्ट है, इस संबंध में भी रेलवे ने ब्यौरा मांगा हुआ है. माना जा रहा है कि जल्द ही टेक्नीशियन की भर्ती में पदों में संख्या, जो टेक्नीशियन की 9144 पोस्ट थी ना, 9144 से बढ़कर ना 30,000 हो सकती है. तो ये गुड न्यूज है. जितने भी मेरे आईटीआई के टेक्नीशियन के जो स्टूडेंट्स है ना, उनके लिए बहुत अच्छी गुड न्यूज है कि 9144 से बढ़कर 30,000 हो रही है. चला मराठीमध्ये येतो. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हे तर खूपच महत्वाची बाब असणार आहे. महाराष्ट्रातील बरेचसे विद्यार्थी रेल्वेमध्ये लागले पाहिजे, हा एकमेव आपला उद्देश असतो. 10वीची जी वॅकन्सी असतात, 10वीवर काय असते? ग्रुप डी. यामध्ये 10th क्वालिफिकेशन असते आणि आयटीआय साठी टेक्निशियन हे क्वालिफिकेशन असते. परंतु 10वी असल्याच्या कारण का 10वी नंतरच आयटीआय करतात, म्हणून तुम्हाला ग्रुप डी वर सुद्धा चान्स मिळू शकतो. ग्रुप डी मध्ये सुद्धा तुम्हाला लागण्याची संधी मिळू शकते. तर ग्रुप डी सोबतच टेक्निशियन अभ्यास कंटिन्युअसली ठेवा. रिझनिंग करा, मॅथ्स करा, त्यानंतर रिझनिंग, मॅथ्स, जीके, जीएस सुद्धा थोडंफार करत चला, करंट अफेअर्स करत चला आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमचं टेक्निकल कंटिन्युअसली सुरू असू द्या. ओके, कारण आता नाही तर कधीच नाही. तुम्हाला ही जी संधी आहे, हा जो गोल्डन चान्स आहे, तुम्हाला इन फ्युचर कधीही पाहायला मिळणार नाही. ओके, चला, ही महत्वाची माहिती होती, मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहो. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून जायचं आणि लाईक केल्याच्या नंतर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करायचं. ओके, चला, भेटूया आता पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन एक माहिती घेऊन, नवीन एक अपडेट घेऊन मी तुमच्या समोर लवकरच येईल. तोपर्यंत बाय.